हॅलो एव्हरीवन. वेलकम टू एकलव्य आय एस अकॅडमी. तुमचं स्वागत आहे. आज आपण भूगोल या विषयाबद्दल बोलणार आहे. माझं नाव प्रवीण कर्नाळे. मी स्वतः या ठिकाणी 11 ते 12 वर्ष या MPSC UPSC फील्डमध्ये जॉग्राफी विषय घेतो. माझा ऑप्शनलसुद्धा जॉग्राफी विषय आहे. मी या पूर्ण एज्युकेशनचं पाहिलं तर मी बी इंजिनियर आहे. MSc इन जॉग्राफी. त्याच्यानंतर माझं UGC सेट नेट इन जॉग्राफी अँड नाऊ आय एम पर्सुइंग PhD degree, PhD in the Mumbai University, also in the geography subject only. Okay. Now, a very important thing is that this geography is my interested subject. Okay. So definitely, I focused on specifically this total geography section means Maharashtra geography, Indian geography. त्याच्यानंतर लँडफॉर्म डेव्हलपमेंट जो सेक्शन आहे किंवा भूरूप विकास जो भाग आहे पण लँडफॉर्म डेव्हलपमेंट म्हणतो त्याला, तो सेक्शन आहे किंवा ओशनोग्राफी म्हणजे सागरशास्त्र तो विषय आहे. तो आपण सगळं बघणार आहे की आपण या ठिकाणी काय काय घेणार आहे. आता बघा या ठिकाणी ओव्हरऑल सिलेबसचं जे ओरिएंटेशन कसे असेल, हाऊ एक्झॅक्टली द टोटल सिनारिओ ऑफ दिस लेक्चर्स मीन्स कमिंग डेज विल सी दॅट हियर सिलेबस. मी या ठिकाणी 4 ते 5 छोट्या डिव्हिजनमध्ये डिवाइड करणार आहे. याच्यामध्ये सर्वात पहिला फोकस्ड आपला राहणार आहे महाराष्ट्राचा जॉग्राफी, याच्यावरती फोकस राहणार आहे. देन सेकंड फोकस आपला असणार आहे इंडियन जॉग्राफी. नंतर आपला फोकस राहणार आहे आपला क्लायमेटॉलॉजीवरती, हवामानशास्त्रावरती. हवामानशास्त्र फोकस असणार आहे. त्यानंतर आपला असणार आहे फोकस लँडफॉर्म डेव्हलपमेंट म्हणजे काय, भूरूपशास्त्र. याला आपण म्हटलेलं हवामानशास्त्र. आणि शेवटचं आपलं असणार आहे इथं ओशनोग्राफी म्हणजे काय, सागरशास्त्र. ओके. सो ह्या 5 सेक्शन अंतर्गत आपण हे सगळे विषय कव्हर करणार आहे. खूप असा बघायला गेलं जॉग्राफी विषय खूप मोठा आहे. ऑप्शनल जॉग्राफी तुम्ही घेतला समजा राज्यसेवेमध्ये किंवा UPSCमध्ये, तर या ठिकाणी ऑप्शनल जॉग्राफी पेपर 1, पेपर 2. पेपर 1चा पार्ट A जो आहे त्याच्यामध्ये ओशनोग्राफी आहे, क्लायमेटॉलॉजी आहे, तुमचं जिओमॉर्फॉलॉजी आहे, बायोलॉजिकल जॉग्राफी आहे तुमचा, अँड इन्व्हायरमेंटल जॉग्राफी आहे. असं 5 सेक्शन म्हणजे ह्याच्यामध्येच तुमचे म्हणजे 5 विषय नाही, 5 विषय झाले मोठे. हे 5 विषय पेपर 1च्या पार्ट A मध्ये आहे. पार्ट B मध्ये तर थिअरी आहे तुमची, म्हणजे काय बोलतात त्याला, जॉग्राफर्स आहेत. ओके. त्यानंतर तुमच्या इंडस्ट्रियल थिअरीज वगैरे ते 5 टॉपिक्स वेगळे अजून इंडस्ट्रियलायझेशन ऑल ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या सगळ्या. आणि मग पेपर 2 मध्ये मग तुमचं कंटेम्पररी जॉग्राफी अँड फिजिकल इंडिया वगैरे ते सगळं पेपर 2 मध्ये येतं. सर जॉग्राफी बघायला गेलं तर खूप मोठा आहे, परंतु मग एक्झाममध्ये प्रिलिम्सला आणि मेन्सला कसा येणार, म्हणजे GS1 जो UPSCच्या GS1 मध्ये आहे जॉग्राफी आणि राज्यसेवेच्या मेन्समध्ये जॉग्राफी आहे आणि प्रिलिम्समध्ये. आता ॲक्च्युली त्यांनी लाईन दिलेली आहे फक्त काय, सामाजिक, आर्थिक आणि प्राकृतिक भूगोल. कोणाचा, महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा सामाजिक आर्थिक भूगोल, जगाचा सामाजिक प्राकृतिक आर्थिक भूगोल, भारताचा सामाजिक आर्थिक प्राकृतिक भूगोल, असं सिंपल. त्यामुळे तुम्हाला ते सांगितलं नाही डोंगर करा, पठार करा, असं काही सांगितलेलं नाही. देर इज नो ॲज सच एनी लाईन लाईक दिस. ओके. इफ यू गो विथ दी मेन सिलेबस, म्हणजे मेन सिलेबस आपण जर बघितला त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली काही टॉपिकची नावं दिले, सुनामी, व्होल्कॅनिझम, इंडोजेनेटिक अँड एक्झोजेनिक मुवमेंट्स याच्यावर दिलेलं. म्हणजे ते लँडफॉर्म डेव्हलपमेंट म्हणजे भूरूप विकासाचा शास्त्र जे आहे ना त्याच्यामध्ये ते आपण बघणार आहे. आता ह्याच्यात ओव्हरऑल काय बघणार आपण, आता इथं महाराष्ट्राच्या जॉग्राफीत कसं सुरुवात करणार, तर महाराष्ट्र एकतर सर्वात प्रथम आपण त्या ठिकाणी बघणार आहे सोलार सिस्टीम बघणार. आपण सोलार सिस्टीम बघणार, दिनमान रात्रमान टॉपिक बघणार, त्यात भरती ओटी हा टॉपिक बघणार. त्यानंतर इक्लिप्स, सोलार इक्लिप्स आणि लुनार इक्लिप्स म्हणजे सूर्यग्रहण चंद्रग्रहण बघणार. आणि त्यानंतर आपण जाणार तुमचं लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड म्हणजे काय, कर्कवृत्त, अक्षावृत्त आणि रेखावृत्त बघणार. त्यानंतर स्टँडर्ड टाईम, प्रमाण वेळ काय असतं, लोकल टाईम काय असतं ते बघणार. त्यानंतर आपण ते भारत 82.5 डिग्री जो स्टँडर्ड टाईम कन्सिडर केला आहे तो 82.5 डिग्रीज का केलेला आहे, मिर्झापूरमधून अलाहाबादमधून जातो किंवा प्रयागराजमधून जातो तेच का कन्सिडर केलं ते आपण त्या ठिकाणी बघणार. त्यानंतर आपण काही प्रमाण वेळेची गणित सम सॉल्व करणार की इफ दिस Tehran in this Iran having this time, this day, this date असा दिला असणार ते.
आणि तिथून ते म्हणणार की 82 डिग्री ईस्ट कोलकाता, 105 डिग्री इन ईस्ट पर्थ, 93 वेस्ट डिग्री वेस्ट बोस्टन, 163 डिग्री वेस्ट सॅन्टियागो. ते ह्या ठिकाणी किती वेळ असेल, काय वेळ असेल, तारीख काय असेल, असं क्वेश्चन आला. सगळं आपण सॉल्व्ह करणार. ओके. त्यानंतर आपण महाराष्ट्रात ते झालं इनिशियल स्टेज लेक्चर्समध्ये, बेसिक्समध्ये. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ना महाराष्ट्राची अक्षावरती रेखावरती विस्तार असणार कसा. त्यानंतर महाराष्ट्रात नैसर्गिक सीमा काय असणार, महाराष्ट्राच्या प्राकृतिक सीमा काय असणार आहेत, ओके, म्हणजे राजकीय सीमा काय असणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचे वैशिष्ट्यपूर्ण विभाग काय, म्हणजे मराठवाडा, तुमचा खानदेश, तुमचा मावळ रिजन, कोकण रिजन म्हणजे काय, हे वैशिष्ट्यपूर्ण रिजन बघणार. त्यानंतर आपण महाराष्ट्रातील काय बघणार आहे, कोकण रिजन बघणार. कोकण रिजन स्पेसिफिकली जॉग्राफिकल आपण बघणार, प्राकृतिक दृष्ट्या आपण कोकण त्या ठिकाणी बघायचा प्रयत्न करणार. त्यानंतर आपण पुढे गेलो की आपण सह्याद्रीमध्ये येणार. सह्याद्री बघणार कशा पद्धतीने सह्याद्री तयार झालेली आहे, सह्याद्रीची उंची काय, लांबी काय, रुंदी काय, स्लोप काय, ते सगळं डिटेलमध्ये बघणार. त्यानंतर सह्याद्रीमध्ये आहेच आपण, तर सह्याद्रीमध्ये शिखरे बघून घेणार आपण. महाराष्ट्रातले शिखरे उंचीनुसार वगैरे सगळे बघणार, कोणकोणत्या जिल्ह्यात आहेत वगैरे ते सगळं बघणार त्या ठिकाणी. त्यानंतर आपण आहेच देतो तर आपण खिंडी बघणार. महाराष्ट्रातील खिंडी, आंबोली खिंड, ते कशेली घाट बघणार. घाट किंवा खिंडी एकच टॉपिक त्या ठिकाणी. त्यानंतर फोंडा घाट आपण, आंबा घाट, कुंभारली घाट, वरंद घाट, ओके, तुमचा खंबाटकी घाट, असे बरेच आपण 27, 28, 30 घाट त्या ठिकाणी बघणार. त्यानंतर आपण महाराष्ट्रातील पठारात येणार, प्लॅटूज, देक्खनचं पठार आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या आतमध्ये असणारे जे कानूरचे पठार, जत खानापूरचे पठार, काठी धडगावचे पठार तुमचा किंवा तळेगावचं पठार, असे सगळे पठार त्या ठिकाणी म्हणा. त्यानंतर आपण महाराष्ट्रातील डोंगर बघणार. त्यानंतर आपण रिव्हर पॅटर्न बघणार. ॲक्च्युली आपल्या ह्या लेक्चरच्या अगोदर आपले बरेच जे मी आता पण सांगितले ना ते सर्व झालेलं आहे ह्या लेक्चरच्या अगोदर. तर आज आपण आपला आजचा फोकस महाराष्ट्रातील टॉपिकमध्ये नदी आणि नदीची प्रकार, सॉरी नदी आणि त्याच्या उपनद्या, हा टॉपिक आपण आजपासून चालू करणार आहे आपल्या सेशनमध्ये आज. ठीक आहे ना. नद्या त्याच्या उपनद्या, डॅम, धरणं वगैरे जे काय ते आपण आजपासून महाराष्ट्रातील हा टॉपिक आहे. आतापर्यंत जे बोललो ते झालेलं आहे अगोदर. त्यानंतर आपण ह्या नद्या वगैरे झाल्यानंतर काय, तर नद्या वगैरे झाल्यानंतर आपलं बघा महत्त्वाचं सेक्शन कुठलं आहे, ऊर्जा प्लांट्स, म्हणजे कुठले थर्मल पॉवर प्लांट, न्यूक्लिअर पॉवर प्लांट, हायड्रो पॉवर प्रोजेक्ट्स आणि तुमचं काय विंड पॉवर प्रोजेक्ट्स, हे सगळं बघणार. पवन ऊर्जा प्रकल्प म्हणतो ना विंड, ते औष्णिक विद्युत म्हणजे थर्मल, जलविद्युत म्हणजे हायड्रो आणि न्यूक्लिअर म्हणजे अणुऊर्जा, हे सगळं महाराष्ट्रातलं बघणार. त्यानंतर प्रोटेक्टेड एरिया, संरक्षित क्षेत्र बघणार, म्हणजे नॅशनल पार्क म्हणजे राष्ट्रीय उद्याने, वाईल्ड लाईफ सेंच्युरी, अभयारण्य, टायगर रिझर्व, व्याघ्र प्रकल्प आणि एलिफंट रिझर्व काय असेल तर ते म्हणजे जे हत्तीचे संवर्धन क्षेत्र ते असेल तर महाराष्ट्रात नाही आहे, त्यामुळे ते तिथं बघायचा प्रश्न येत नाही. मग आता तिथं अजून एक टॉपिक आहे बघा, व्याघ्र जनगणना 2022ला या ठिकाणी 2006, 10, 14, 18 आणि 22 म्हणजे 5वी जनगणना या ठिकाणी झाली. दर 4 वर्षांना व्याघ्र जनगणना होती, ते सुद्धा त्या ठिकाणी बनव. आता ओव्हरऑल आपलं प्राकृतिक महाराष्ट्र संपलेलं असणार आहे. डोंगर, शिखर, पठार फटार हे सगळं झालेलं आहे. राहिलेला भाग कधी बघणार आपण, मग नंतर चालू करणार आहे क्लायमेटोलॉजी. त्याचं कारण असं आहे की जी मृदा आहे, जे पिकं टॉपिक आहे, मृदा टॉपिक आहे, वनांचे प्रकार टॉपिक म्हणजे फॉरेस्ट टाईप्स ऑफ फॉरेस्ट हा टॉपिक आहे, किंवा तुमचं टुरिझम टॉपिक आहे, किंवा जलसिंचन टॉपिक आहे, किंवा तुमचं लोकसंख्या टॉपिक, हे ऑल टॉपिक्स आल एक्सेप्ट लोकसंख्या, ऑल टॉपिक्स जे 6-7 टॉपिक सांगितले, अजून एक खनिज संपत्ती वगैरे, तो हे सगळे टॉपिक 6 ते 7 टॉपिक आपण घेणार आहे. हवामान, कारण की हवामान फार महत्त्वाचं त्या टॉपिक समजण्यासाठी, प्रत्येक टॉपिक. त्यामुळे त्यावेळी आपला महाराष्ट्र संपलेला असेल. ठीक आहे. म्हणजे त्या भागापर्यंत आपण बघणार, मग क्लायमेट संपवणार, मग हा भाग कव्हर करणार, मग इंडियन जॉग्राफीमध्ये येणार. इंडियन जॉग्राफीमध्ये भारताचा प्राकृतिक म्हणजे जो विस्तार आहे, पूर्व पश्चिम विस्तार, दक्षिण उत्तर विस्तार, त्या ठिकाणी आपण बघणार. अक्षावरती रेखावरती एक्सटेन्शन काय आहे ते त्या ठिकाणी बघणार. त्यानंतर भारताचा राजकीय पॉलिटिकल जी बाउंड्री आहे ती भारताची पॉलिटिकल बाउंड्री बघणार त्या ठिकाणी. त्यानंतर भारताचा जो सेक्शन आहे, भारत जो आहे ना, तो त्या ठिकाणी 11 झोनमध्ये डिवाइड करणार, म्हणजे हिमालय, त्यानंतर नॉर्थ ईस्ट, नंतर गुजरात, राजस्थान सेक्शन, त्यानंतर गंगा रिव्हर, त्यानंतर दामोदर रिव्हर आणि त्याच्या सराउंडिंग रिव्हर्स, त्यानंतर तुमचं महानदी, त्यानंतर सेंट्रल इंडिया, गोदावरी नदी आउटसाइड महाराष्ट्र, कृष्णा रिव्हर आउटसाइड महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तुमचं कर्नाटक जो भाग तो, त्यानंतर तुमचं साऊथ इंडियामधला म्हणजे 11वा भाग कुठला साऊथ इंडिया, 12वा भाग कावेरी वगैरे ते सगळं, 13वा तुमचं अंदमान आणि निकोबार, म्हणजे 10 ते 12 टॉपिक्समध्ये आपण त्याला डिवाइड करणार आहे. आणि तिथले डोंगर, शिखर, पठार, माउंटन, नद्या, उपनद्या, तेव्हा धरणं, रिझर्वायर्स, हे सगळं त्या ठिकाणी इंडियातला भाग 5 ते 6 लेक्चर त्याचा चुरा करून टाकायचा आपल्याला. ठीक आहे. विल सी ऑल थिंग्स इन दॅट
physical Indian geography, right? Now later on we will see, like, because here Oxford Student Atlas, Oxford Student Atlas, हे ॲटलास मी मोस्टली प्रिफर करायला होतं. त्याचं कारण आहे की हा ॲटलास खूप महत्त्वाचा आहे. ह्या ॲटलासमध्ये खूप डिटेलमध्ये इंडिया दिलेला आहे, त्या डिटेलमध्ये वर्ल्ड दिलेलं आहे. तर हा ॲटलास फॉलो करत असताना हा डिटेल मी करून घेतो का, तर 100% प्रत्येक पानावरचं आपण ॲटलास कव्हर करतो. आणि हा जो वर्ल्ड ह्याच्यातला याच्यामध्ये अजून एक आहे बघा, वर्ल्ड जिओग्राफी. वर्ल्ड जिओग्राफी 100% ॲटलासवर डिपेंड आहे. इंडियन जिओग्राफीमधले 30 to 40% इंडियन जिओग्राफी ॲटलासवरती डिपेंड आहे. ओके, हे कव्हर करणार. मग आता आपलं इथे जेव्हा ते मी 11 झोन झाल्यानंतर पुढचं जे लेक्चर असतं, अंदमान निकोबार झाल्यानंतर, बेटा हा टॉपिक झाल्यानंतर, की त्यानंतर अराउंड 35 to 40 टॉपिक्स मी ॲटलास थ्रू कव्हर करतो, जे की 100 ते 150 पेजेस या ठिकाणी काय असतात, ते ॲटलासचे असतात. आता ह्या ठिकाणी एक लक्षात ठेवावं लागेल आपल्याला, काय की बाबा जे टॉपिक्स आहेत ते कसे कव्हर करणार, हाऊ, विच टॉपिक. मग त्यातले एक्झाम्पल काय घेतले टॉपिक, उदाहरणार्थ बेसिन एरिया, नदीचं बेसिन एरिया, नदीचे जे पाणलोट क्षेत्र आहे ते कसं आहे ते बघण्यासाठी. दुसरं अजून काय, तर त्यानंतर आपण बघणार आहे की थर्मल पॉवर प्लॅन्ट, भारतातील न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट, दॅन हायड्रो पॉवर प्रोजेक्ट्स, दॅन विंड पॉवर प्रोजेक्ट्स, बघा हे इंडियामधले बघणार. नॅशनल पार्क, वाईल्ड लाईफ सेंच्युरी, टायगर रिझर्व, टायगर सेन्सस त्या ठिकाणी बघणार. त्यानंतर एलिफंट रिझर्व, बर्ड सेंच्युरी, रामसार साईट्स, ओके, सगळं भारतातील बघणार आपण. त्यानंतर आपण इंटरनॅशनल एअरपोर्ट्स, डोमेस्टिक एअरपोर्ट, त्यानंतर तुमचं मेजर पोर्ट्स, मायनर पोर्ट्स, काय बोलतात त्याला, नॅशनल वॉटरवेज, नॅशनल हायवेज, त्यानंतर तुमचं इस्रो सेंटर्स जे आहेत ते सेंटर्स. त्यानंतर आपण अजून बघणार इंडेंजर स्पिसीज, त्यानंतर तुमचे लिग्नाईट, ग्राफाईट, त्यानंतर कोल फील्ड्स, लिग्नाईट्स पण बघणार डिफरंट टॉपिकमध्ये. कोल फील्ड्स, ऑइल पाईपलाईन, ऑइल पाईपलाईन झालं, गॅस पाईपलाईन, त्यानंतर गॅस प्लांट्स, त्याच्यानंतर ऑइल प्लांट्स, त्याच्यानंतर तुमचं पेट्रोलियम्स, रिफायनरीज, ओके, असे असंख्य टॉपिक्स आहे. म्हणजे म्हणलं ना 35 आहे, हे सगळे टॉपिक आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. हे लक्षात ठेवा. हे इंडियन जिओग्राफी तेव्हा संपल. क्लायमेट तर आपलं संपलेलं आहे. लँडफॉर्म डेव्हलपमेंट हा पण ह्या ठिकाणी बघा 2 भागात, म्हणजे काय बघा, एंडोजेनेटिक अँड एक्झोजेनेटिक, म्हणजे अंतर्गत आणि बहिर्गत कारक जे आहेत ना त्या वेनं तयार करणार. म्हणजे एखादा डोंगर आहे तो तयार झालेला आहे, तो आतल्या फोर्सेसमुळे एंडोजेनेटिक, आणि तो बाहेरच्या फोर्सेसमुळे तुटत आहे इरोजन प्रोसेसमध्ये, त्याला एक्झोजेनेटिक म्हणायचं. त्या एंडोजेनिक फोर्सेसमध्ये इप्रोजेनेटिक मुवमेंट आणि माउंटन बिल्डिंग प्रोसेस असते. म्हणजे काही स्लो होतात, काही फास्ट होतात. तर स्लोमध्ये 2 होतात, इप्रोजेनेटिक म्हणजे ते महाद्वीपकालीन हालचाली आणि पर्वतगिरीजनक 2, आणि फास्टमध्ये म्हणजे एखादा भूरूप फास्ट तयार झाले 10 वर्षात 20 वर्षात, तर ते फक्त 2च पॉसिबिलिटी आहेत, ती की ज्वालामुखीनं आणि त्या ठिकाणी अर्थक्वेकने, ह्या 2 गोष्टीनं शक्य आहे. आणि स्लो गतीनं होणार आहेत 2, म्हणजे पर्वतगिरीजनक आणि तुमचं कॉन्टिनेंट बिल्डिंग म्हणजे भूखंडजनक. कॉन्टिनेंट बिल्डिंगमध्ये मग काय, तो पठार वगैरे जे आहे किंवा प्लेन रिजन म्हणजे मैदानी भाग तो तयार झालेला असतो कोस्टल पार्टमध्ये. आणि माउंटन बिल्डिंगमध्ये माउंटन फॉर्मेशन, मग त्यामध्ये माउंटन बिल्डिंग 2 प्रोसेस असतात, कन्व्हर्जन, डायव्हर्जन वगैरे. कन्व्हर्जन म्हणजे वलीकरण तयार होतं, फोल्डिंग प्रोसेस. डायव्हर्जन मग फॉल्ट म्हणजे भ्रंश, प्रस्तारभंग तयार होतं. त्यामुळे रिफ्ट व्हॅली वगैरे, खसदरी म्हणतो ना, ते सगळं ग्रॅबन वगैरे, ते ब्लॉक माउंटन वगैरे, ते सगळं त्यात येतात. आणि त्यानंतर आपण एक्झोनेटिक फोर्स, एक्झोनेटिकमध्ये आता जर डोंगर तयार झाला तर तो इरोजन पण चालू आहे, इरोजन होतं आहे, ट्रान्सपोर्टेशन होतं आहे, डिपॉझिशन होते, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होते. मग ते सगळं बघणार. इरोजन ही जी कारकं आहेत, एक्झोजेनेटिक फोर्सेसची कारकं आहेत ना, ही 4 कारके आहेत बघा. कारके 4 कोणकोणते आहेत, वारा म्हणजे विंड, नंतर नदी म्हणजे रिव्हर, ग्लेशियर म्हणजे हिमनदी, आणि सागरी लाटा म्हणजे वेव्ज. ही 4 कारके जगामध्ये कारणीभूत आहे. बाकी 5वा हायच नाही, चेक करा. ही 4 कारके एखादा भाग तोडतात म्हणजे इरोड करतात, आणि कुठंतरी जाऊन ते गाळ संचयन करतात, म्हणजे डिपॉझिशन करतात. म्हणून नदी काय करते, कुठंतरी खनन करते, म्हणजे रॅपिड्स, व्ही व्हॅली, हँगिंग व्हॅलीज, सॉरी हँगिंग नाही, रॅपिड्स, व्ही व्हॅली, रॅपिड्स म्हणजे धावत्या, व्ही व्हॅली म्हणजे व्ही दरी, त्यानंतर तुमचा धबधबा म्हणजे वॉटरफॉल, प्लंज पूल, प्रपात करता, असे बरेच काय फीचर्स आहेत. ते यंग फेज म्हणजे वरच्या फेजमध्ये इरोजन तयार होतं. ते तुम्ही खाली आलं डिपॉझिशन, मैदानी भाग, भाबर, भांगर हा सेक्शन, डेल्टा वगैरे सगळं तयार होतं. म्हणजे त्यामध्ये डेल्टा बघितलं तर डेल्टाचे प्रकार सुद्धा आपण त्या ठिकाणी म्हणा. तसंच वाऱ्यांमुळं, तसंच तुमचं हिमनदीमुळे, तसंच तुमचं सागरी लाटांमुळे. ओके, हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार. त्यानंतर शेवटचा टॉपिक होतो ओशनोग्राफीचा, सागरशास्त्र.
आता ओशनोग्राफीमध्ये 3च टॉपिक आहेत. कुठले कुठले? तर सागराची अंतर्गत म्हणजे जमीन सागराची जी लँडफॉर्म आहे, सॉरी काय म्हणतात त्याला, त्याला चांगलं सीबेड म्हणजे सागराच्या तळाला असणारे भूरूप. त्यामध्ये काय काय येतं? कॉन्टिनेंटल सेल्फ, कॉन्टिनेंटल उतार, कॉन्टिनेंटल स्लोप, त्यानंतर अबॅझल प्लेन्स म्हणजे आगात सागरी मैदाने, नंतर सागरी मैदाने, सागरी डोंगर, सागरी पठारे, त्याला गिऑट्स म्हणतो. त्यानंतर डिप्स म्हणजे त्याला काय होतं त्याला, डोह डोह म्हणतात त्याला, डोह, गर्ता म्हणजे ट्रेंचेस. हे सगळं त्यात पहिल्या टॉपिकमध्ये. दुसरा टॉपिक या ठिकाणी बघणार आहे काय? तापमान, क्षारता आणि घनता समुद्राची, ते सगळे आहे. आणि तिसरा टॉपिक आहे प्रवाह म्हणजे उष्ण प्रवाह आणि तुमचं थंड प्रवाह म्हणजे कोल्ड वेव्स अँड हॉट करंट अँड कोल्ड करंट. अशा प्रकारे आपलं तिथे क्लायमेट संपलेलं असेल, सॉरी ओशनोग्राफी संपलेलं असेल आणि सिलेबस एंड होईल. त्याचबरोबर आपला ॲटलास प्रत्येक लेक्चरला 15 ते 20 मिनिटं आपण त्या ठिकाणी घेत असतो. अशा प्रकारे ओव्हरऑल सिलेबसचं ओरिएंटेशन तुम्हाला मी सांगितलेलं आहे. कुठलाही पार्ट या ठिकाणी क्लायमेटॉलॉजीमध्ये काय काय घेणार आहे, त्यामध्ये क्लायमेट म्हणजे विंड अँड टाइप्स ऑफ विंडमध्ये डिवाइड केलेलं आहे. पहिल्यामध्ये प्लॅनेटरी विंड्स आहे म्हणजे ग्रही वारे, सेकंडमध्ये सीझनल विंड्स म्हणजे कालनिया वारे, थर्ड म्हणजे लोकल विंड्स म्हणजे स्थानिक वारे, पहिल्यामध्ये पूर्वीय, पश्चिमी आणि ध्रुवीय वारे वगैरे ते सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहे. त्यानंतर तुमचं कालनिया वारे, सीझनल विंड्स आहेत. त्यामध्ये तुम्ही बघणार आहे मान्सून, डोंगरी वारे, दरी वारे, खारी वारे म्हटलं आहे. मान्सूनमध्ये मग परत प्री मान्सून, पोस्ट मान्सून, मान्सूनचे वितरण, पावसाचे दिवस, पावसाचे वितरण बघणार आहे. त्यानंतर भारतातील स्थानिक वारे, तुमच्या भारतातील, नंतर सायक्लॉन, अँटी सायक्लॉन, पावसाचे प्रकार म्हणजे रेनफॉल, टाइप्स ऑफ रेनफॉल. त्याच्यानंतर तुमचं क्लाउड म्हणजे ढग आणि मेघांचे प्रकार, क्लाउड अँड टाइप्स ऑफ क्लाउड. त्यात ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता आणि आर्द्रतेचे प्रकार, ह्युमिडिटी अँड टाइप्स ऑफ ह्युमिडिटी. अशा असंख्य अल्निनो, लानिनो हे सगळं पॉईंट आपण त्या मान्सूनमध्ये कव्हर करणार आहे. त्यानंतर आपण डोंगरीवारे, डोंगरीवारे, दरीवारे म्हणजे माउंटन आणि व्हॅली ब्रिज, आणि खारीवारे म्हटल्यावर म्हणजे सी अँड लँड ब्रिज. त्यानंतर स्थानिक वारेकडे जाणार म्हणजे जगात 40 ते 50 स्थानिक वारे, जसं आपलं सिरोको वारा आहे, झोंडा आहे, ब्लिझार्ड आहे, चिनूक आहे, खामसीन आहे, बोरा आहे, ग्रेगल आहे. ओके, असं काराबुरान, बुरान, बुरगा असे बरेच काय काय वारे आहेत. आपण सगळे डिटेलमध्ये बघत आपण जागतिक वारे संपणार त्यावेळी आपलं हवामान सुद्धा संपलं. त्यात एक लॅप्स रेट म्हणजे रास दर हा टॉपिक आहे, तो सुद्धा शेवटच्या ह्याच्यात बघणार आहे. सो इथं आपला हा सिलेबस ओरिएंटेशन संपतं. ठीक आहे ना. तर आता आपण महाराष्ट्रामध्ये जे टॉपिक चालू आहेत म्हणजे कुठला, माझं महाराष्ट्रामध्ये तर आलं नदी प्रणाला. तर आज आपण महाराष्ट्रातल्या नद्या, उपनद्या, धरणं आणि जलाशय ते आपण टॉपिक या ठिकाणी कव्हर करायचा प्रयत्न करू. ठीक आहे ना. आता बघा महाराष्ट्रातील नदी प्रणाली, महाराष्ट्रातील नदी प्रणाली, रिव्हर्स, महाराष्ट्रातील रिव्हर्स हे बघायचं. ओके. सो आता महाराष्ट्रातले जे रिव्हर्स आहेत ना, त्या अगेन मी कशा पद्धतीने आपण बघत जाणार आहे ते या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. हा मी प्लॉट करतो महाराष्ट्र तुमच्या रेफरन्ससाठी. आता इथे लक्ष द्या. सगळ्यात पहिल्यांदा आपण तापी नदी बघणार आहे. कुठली बघणार आहे? तापी नदी. म्हणजे पहिलं फोकस असणार आहे तापी नदीवरती, पहिली तापी रिव्हर. ओके. सेकंड आपण फोकस असणार आहे वैनगंगा रिव्हरवरती, इथे चपराळापर्यंत. कुठली आहे? वैनगंगा. सेकंड. थर्ड असणार आहे वर्धा अँड पेनगंगा रिव्हर, पेनगंगा अँड वर्धा रिव्हर, हे 3 असणार आहे. ठीक आहे ना. चौथी असणार आहे दक्षिण पूर्णा, साऊथ पूर्णा, महत्त्वाची गोदावरी रिव्हर, ही आपली चौथी डायग्राम असणार आहे. पाचवी असणार आहे भीमा, सहावी असणार आहे कृष्णा रिव्हर, आणि सातवी असणार आहे कोकणातील नद्या किंवा वेस्ट फ्लोईंग रिव्हर. सो महाराष्ट्र आपण या 7 डायग्राममध्ये नद्यांच्या उपनद्या, धरणं आणि जलाशय आपण ह्या ठिकाणी सगळं बघत जाणार आहे. आपली पहिली नदी असणार आहे तापी नदी. ओके. कुठली बघूया? तापी रिव्हर. तापी नदी. ठीक आहे. या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा आपल्याला महाराष्ट्राचा नॉर्थ पार्ट आपण इथे झूम करून काढायचा प्रयत्न करूया. आणि इकडे गुजरात आहे, कारण गुजरातला जाऊन ती सुरत जवळ तापी नदी
भेटते अरबी समुद्रांना. आणि हा जो वरचा पार्ट आहे हा अमरावतीचा. कुठला आहे? अमरावतीचा. इकडे महाराष्ट्र संपतो. आता याच्यात काही महत्त्वाचे जिल्हे आपण लिहून घ्या. इथं आहे नंदुरबार, इथं आहे धुळे, ध्रुव झालं, धुळे. इथं आहे जळगाव, इथं आहे बुलढाणा, अकोला, अमरावती. ओके. सो असे आपल्याला एक रेफरन्ससाठी आपण इथं हे काढलेलं आहे. आता ह्या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं, बैतूल नावाचा पठार आहे. काय नाव आहे? बैतूल पठार आहे. आता बैतूल पठाराच्या उत्तरेला या ठिकाणी एक प्लेस आहे. त्या प्लेसचं नाव आहे मुलताई. काय नाव आहे? मुलताई. म्हणजे तापी नदीचा उगम ह्या मुलताई या ठिकाणी होतो. कुठं होतो? मुलताईला होतो. आता ज्यावेळी तापी नदीचा उगम होतो तिथून ती सुरुवात होते आणि मध्य प्रदेशात वाहते. इथं कोणतं राज्य आहे? मध्य प्रदेश. मध्य प्रदेशात वाहते अँड एंट्री करते अमरावतीमध्ये आणि पूर्ण बाउंड्री वाहते महाराष्ट्रामध्ये आणि पुन्हा एम पीमध्ये जाते. पुन्हा एम पीमध्ये अंतर वाहिल्यानंतर जळगावमध्ये पुन्हा प्रवेश करते. इथं खिंड आहे, बरानपूर खिंड. कुठली आहे? बरानपूर खिंड आहे. ही तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. बरानपूर खिंडीतून ती महाराष्ट्रात प्रवेश करते जळगावमध्ये. ओके. तिथून जळगाव, धुळे आणि नवापूर, नंदुरबार तालुक्यातून ती बाहेर जाते आणि इथं सुरत आहे. सुरत जवळ ती जाऊन अरबी समुद्राला मिळते. कुठे मिळते? अरबी समुद्राला मिळते. एक ओके, लक्षात आलं. आता महाराष्ट्राच्या बाहेर गुजरातमध्ये बघा, इथे या ठिकाणी उकाई नावाचं धरण आहे. त्याच्यावरती उकाई नावाचं धरण आहे. हे आत्ता कंबाईन 2023-24 मध्ये प्रश्न आलेला आहे. राज्यसेवेमध्ये तुम्ही MPSC अंतर्गत एक्झाम द्याल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते कळेल. बऱ्याच वर्ष 9-10 वर्षापासून मी ते शिकवतोय या ठिकाणी, पण ते कधी आलं नव्हतं. आता पहिल्यांदा आलं. दरवेळी मी काढून होतो. किती वर्षापासून ते नाव लिहितोय उकाई धरण, पण कधी आलंच नव्हतं. ॲट द एंड आलंच शेवटी. ओके. आता ह्या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय की जे नदी आहे तापी नदी ही येते कुठून? MP मधून येते, महाराष्ट्रात प्रवेश करते 2 वेळा. बघा, इथं अमरावतीत करते एकदा आणि जळगावमध्ये करते. आता त्याच्या या ठिकाणी ही एक उत्तरपूर्णा नावाची नदी येते, अमरावतीत उगम पावते. तिचं नाव आहे उत्तरपूर्णा. आता उत्तरपूर्णा का रे? कारण की इथं आहे अजिंठा आणि दक्षिण पूर्णा या ठिकाणी आहे. कुणाची नदी आहे? ती गोदावरीला येऊन मिळते. गोदावरी नदी जी आहे ना, तिची उपनदी आहे दक्षिण पूर्णा. ती दक्षिण पूर्णा आणि वर काय तर तापीला मिळणारी उत्तर पूर्णा. सो उत्तर पूर्णा आणि दक्षिण पूर्णा असं वेगळं करणारी डोंगर रांग कुठली? तर अजिंठा म्हणायचं. कुठली? अजिंठा. हे लक्षात ठेवायचं. आता याच्या काही उपनद्या आहेत, त्या उपनद्या आपण बघत जाऊया. उपनद्या बघूया. आता ह्या इथे अनेर धरण. काय? अनेर नावाची नदी. कुठली? अनेर धरण की अनेर नावाची. आणि त्या ठिकाणी इकडे आहे बुराई नावाची. बुराई आणि धुळे जिल्ह्यातून जाणारी. परफेक्ट. जर मी या बिंदूमधून घालवलं तर लक्षात ठेवायचं त्या जिल्ह्याच्या सेंटरमधून जाते आणि बाजूने घालवलं तर त्या जिल्ह्यामधून जाते, पण त्या जिल्ह्याच्या शहरातून जात नाही. पांजरा नावाची नदी आहे. पांजरा ही पण नदी आलेली आहे. आता राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 चेक करा. दॅन आणि ज्या महाराष्ट्रातील नद्या एवढ्या डिटेलमध्ये UPSCला येत नाहीत. ओके. राज्यसेवेला येतात, राज्यसेवा पूर्व मेन्सला येतात आणि कंबाईन ग्रुप C, ग्रुप D वगैरे तुम्ही काय तर ते सगळं असणार आहे. पांजरा. आणि या ठिकाणी आरम आणि मोसम नावाच्या नदी आहेत. काय नाव याचं? आरम आणि मोसम.
दोन नदी एकत्र होऊन गिरणा नदी बनते. कुठली होते? गिरणा नदी बनते आणि ती कंबाईन जळगाव जिल्ह्यातून जाते आणि पुढे जाऊन तापीला मिळते डाव्या बाजूला. सो गिरणा नदी लक्षात आहे तुम्हाला. आणि इथं इकडून येते लितूर नावाची नदी. कुठली येते? लितूर. ओके. आता पुढे आलो आपण उत्तर पूर्णेला येऊन मिळणाऱ्या. इकडून येतात वाधूर. जळगावमध्ये वाधूर किंवा वाघूर असं पण म्हणतात त्याला. त्यानंतर ब फॉर बुलढाणा, ब फॉर बिस्वा. बुलढाणा शहरातून कुठली जाते? बिस्वा नदी जाते. बुलढाणाच्या उजव्या बाजूने जाते मळगंगा. कुठली नदी आहे? मळगंगा नावाची नदी त्या ठिकाणून जाते. ओके, महत्त्वाचं आहे. ज्ञानसागर त्यावरती, ज्ञानगंगा त्यावरती काय नॅशनल पार्क आहे. त्यानंतर इथून मान नावाची नदी जाते. मान आपण सातारा सांगलीमध्ये सुद्धा मान बघणार आहे. ही एक मान वेगळी आहे. त्या अकोला शहरातून कुठली जाते का? यस, मोरणा नावाची. मोरणा. अकोलामध्ये मोर सापडतात असं लक्षात ठेवा. अकोलामध्ये मोर सापडतात असं लक्षात ठेवा. ठीक आहे. मोरणा नदी अकोलामधून जाते. त्यानंतर इकडून येते पेंडी. काय नाव आहे? पेंडी. आणि ही आहे पूर्णा नदी. पूर्णा. ठीक आहे ना. सो या ठिकाणी इथपर्यंत तुमचं कव्हर झालं. आता इकडं उपनदी आहेत. भुलेश्वरी. काय नाव त्याचं? भुलेश्वरी. नंतर चंद्रभागा. भुलेश्वरी, चंद्रभागा. त्यानंतर इथं आहे अजून एक आहे, मला ते नाव आठवणं झालं. भुलेश्वरी, चंद्रभागा, अजून एक आहे. त्यानंतर इकडं आहे वान. काय ना? वान. आणि इथं आहे नंद. नंद. ओके. एक आहे, मग ते आठवण नाही आले. भुलेश्वरी, चंद्रभागा. ओके. त्यानंतर इथे 3 नद्या आहेत बघा. इथं ना या ठिकाणी इथं मी आता पेनानं काढत नाही, पण इथे एक माउंटन आहे गाविलगड. काय नाव आहे? गाविलगड. ते आपलं डोंगरात झालेलं आहे. तिथं 3 नद्या या गाविलगडमधून उगम पावतात अशा. आणि ह्याला ही उपनदी आहे. कापरा, सिपना, गाडगी आणि डोलर. काय नाव आहे? कापरा, सिपना, गाडगी, डोलर. ह्या नद्या आहेत. त्या महाराष्ट्रात उगम पावतात आणि MP मध्ये जातात. आणि त्यानंतर तापीला भेटल्यानंतर तापी पुन्हा महाराष्ट्रात येते. हे लक्षात ठेवा. सो इथे चंद्रभागा, भुलेश्वरी आणि शहानूर. यस, शहानूर. ओके, शहानूर. सो अशा प्रकारे तापीच्या नद्या या ठिकाणी झालेल्या आहेत. तर हे सोपं आहे. आता बघा, जेव्हा मी ही डायग्राम बनवलेली आहे, जेवढ्या पण डायग्राम काढतो, आता डायग्रामने काय होतं तर तुम्हाला दिसतं याचा फायदा काय होतो बघा. त्याने क्वेश्चन होता अनेर, बुराई, पांजरा, गिरणा आणि अजून एक नदी इथली बोरी का ह्या इथं एक बोरी एक आहे. या 5-6 नद्या दिलेल्या होत्या त्यांनी लाईनीत, इकडल्या तिकडे रॅन्डम दिलेल्या. आणि त्याने विचारले की या नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. अरे डायग्राममध्ये दिसतंय ना उत्तरेला कोण आहे? अनेर आहे ना. त्या दक्षिणेला सगळ्यात कोण आहे? गिरणा आहे ना. लगेच तुम्हाला ऑप्शननं उत्तर येते. त्यामुळे तुम्हाला लिकापटीचं काम नाही येते. प्रत्येक गोष्ट. आता बघा, हे काय? वाधूर आहे. वाधूर गिरणाच्या उजव्या बाजूला आहे, म्हणजे पूर्वेला आहे. क्वेश्चन आज येतो. ह्याच्या हे पूर्वेला आहे, तिच्या हे डावेला आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा, पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रम लावा, पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम लावा, असंच विचारलं जातं. त्यामुळे तुम्हाला डायग्रामनंच चांगल्या पद्धतीने अंडरस्टँड होणार आहे. लक्षात ठेवा. दुसरं, आता डायग्राम एवढी कशी काढायची काय? 4 वेळा काढा. एकदा ही बघून काढा. तुम्हाला ढाचा आठवेल तुम्हाला, पण 1-2 नदीची नाव आठवतील. परत सगळ्या ज्या राहिलेल्या ज्या आठवत नाहीत ना त्या नद्या पुन्हा बघून काढा त्याच्यावरती. आता तुमची एकदा झाली काढून, दुसऱ्यांदा एकदा पूर्ण बघून घ्या आणि न बघता काढा. 50% तुम्हाला नद्या येतील. आता 50% येणार नाहीत. मग 50% ज्या नाही आल्या ना त्या लिहून काढा त्याच्यावर. पुन्हा बघून घ्या व्यवस्थित. परत बनवा. 80% नद्या येतील, 20% येणार नाही. 20% नाही आलेल्या लिहा. परत पुन्हा बघा, पुन्हा काढा. 4थ्या-5व्यांदा तुम्हाला असं होईल की सगळ्या नद्या तुम्हाला काढून जमतील. आणि एकदा झालं ना, एकदा तुम्हाला ते 100च्या 100% तुम्हाला लक्षात राहिलं ना, परत 6 महिने, वर्षभर तुम्ही नद्या नाही बघितल्या, मार्क माय वर्ड्स का, नाही बघितलं तरी तुम्हाला उत्तर येणार. लक्षात आपलं ब्रेनला पिक्टोरियल मेमरी खूप स्ट्रॉंग लक्षात राहते आणि लॉंग ड्युरेशनपर्यंत काय होतं, ड्युरेबल राहते. लक्षात ठेवा. म्हणून हे ह्या पद्धतीनंच आपण जावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही.
आता ह्याच्यावरती डॅम धरणं आहेत का, तर आहेत. ते आपलं धरणं बघायचे आहेत. मी इथं क्रमांक टाकतो बघा. ह्या आरंभ मोसममध्ये आरंभ बघा इथं 1 2 3 4 मेन नदी आहे, 5 6 7 जेवढी पण धरणं काढले सगळे जळगावमध्ये का. नंतर इथं बिस्वावरती नाही, बिस्वा नाही, वादूर झालं. मळगंगावरती 8, वानवरती 9. सो 9 क्रमांक झालेले आहेत. ओके. मग आता या ठिकाणी असं काढलं नदीवरती म्हणजे काय झालं ते धरणे किंवा डॅम. ओके. 1 नंबरचं जे धरण आहे त्याचं नाव काय आहे, करंजवन. सॉरी, करंजवन नाही, त्याचं नाव चांगलंच आहे, करंजवन नाही. मग ते आठवत नाही. 2 नंबरचं काढतो, सुपले. काय नाव आहे, सुपले. ठीक आहे. नंतर 3 नंबरचं काय आहे, जामदा. 4 नंबरचं काय आहे, दहिगाव. काय नाव आहे, दहिगाव. 5 नंबरचं काय आहे, गिरणा नदीवरती महत्त्वाचं धरण आहे, तापी नदीवरती जळगावमधील हातनूर धरण. ह्याचं एक ह्या जो डॅम आहे त्याच्या जलाशयाला नाव दिले मुक्ताई सागर जलाशय. काय नाव दिलं आहे, मुक्ताई सागर जलाशय असं नाव दिले. काय दिलं आहे, मुक्ताई सागर जलाशय. 5 नंबर. 6 नंबरला आहे जिगाव. 7 नंबरला आहे वाधूरवरती वाधूरच. 8 नंबरला इथे दिलेलं बघा, 8 नंबर मळगंगावरती ज्ञानगंगा. हां, आठवलं, चनकपूर नाव लक्षात ठेवा, 1 नंबर. आणि 9 नंबरचा आहे वान. काय, वान. ह्या वान जे धरण आहे त्याच्या जलाशयाचं नाव आहे हनुमान सागर जलाशय. हनुमान सागर जलाशय. आता नदी झाली, नदीच्या उपनद्या मी काढल्या उजव्या बाजूच्या. आता उजव्या किनाऱ्याच्या डाव्या किनाऱ्याच्या लक्षात कसं ठेवायचं, कन्फ्युजन बऱ्याच त्या ठिकाणी असतं. काय करायचं, नदी जाते जिकडं चालले तिकडं बघायचं. बघा नदी इकडं चाललेली आहे, तापी नदी. बघा ॲरो दिसतो तुम्हाला, उगम झाल्यापासून असा इकडे, बरोबर. नदी जिकडं चालले ना तिकडं बघायचं, म्हणजे इकडं बघतोय मी. नदीचा उगम बॅक साईडला ठेवायचा. उगम बॅक साईडला, नदी जिकडं चालले तिकडं बघायचं. आता तुमच्या डावी बाजू आणि उजवी बाजू, मग नदीला इकडून येऊन या बाजूनं मिळणाऱ्या सगळ्या उजव्या किनाऱ्याच्या नाद्या लक्षात ठेवायचं. नदीच्या इकडून मिळणाऱ्या डाव्या किनाऱ्याच्या, नदी जिकडं जाते तिकडं बघायचं. इकडून येऊन भेटणाऱ्या उजव्या किनाऱ्याच्या, इकडून येणाऱ्या डाव्या किनाऱ्याच्या, हे लक्षात ठेवायचं. क्लिअर आहे सर्वांना. ओके. व्यवस्थित ऐकून घ्या पाहिजे तर पुन्हा एकदा. नदी जिकडं चालली आहे तिकडं बघायचं, तुमच्या उजव्या बाजूने उजव्या किनाऱ्याच्या, डाव्या बाजूने डाव्या किनारा. सिंपल. आता मग तुम्हाला नदी झालेली आहे, उपनद्या झालेल्या आहेत, त्याच्यावरची धरणं झालेली आहेत, त्याच्यावरती जलाशय, काय काय जनावरांवरती जलाशय सुद्धा आहेत. ती जलाशय पाठ करायची. ओके. काही 20-25 जलाशय ती लक्षात ठेवा. 70 डॅम काढणार आहे, त्याच्यावर 20-25 जलाशय, तिची नावं पाठ करायची. ठीक आहे. आता राहिलं काय, तर बघा ह्याचा उत्तर दक्षिणेला. आता इकडं बघा, इकडे काय आहे, इकडं सातपूर आहे. आता तुम्ही हे नदीमध्ये बनवू नका, कारण की मी ऑलरेडी डोंगरामध्ये घेतलेलं आहे, डोंगर्समध्ये. आणि तर सातमाळा इथे, आणि इथं काय अजिंठा आहे. काय इथं अजिंठा. तुम्ही काय नदीमध्ये अशी घाण करू नका, डोंगरामध्ये डोंगर घेतलेलं आहे. सातपुडा आणि सातमाळा अजिंठा याच्या दरम्यान ही काय नदी वाहते, म्हणजे याचा बेसिन एरिया आहे, हे लक्षात ठेवायचं. दुसरं, तापीची जी लेंथ आहे, लेंथ ही आहे 724 किलोमीटर. परंतु कुठे आहे ती, पूर्ण MP, महाराष्ट्र अँड गुजरातमध्ये आहे. म्हणजे टोटल इंडियामध्ये तिची लांबी किती आहे रे, 724. आणि फक्त महाराष्ट्रात किती विचारली तर 208 किलोमीटर. किती, 208, 208 किलोमीटर. महाराष्ट्रात किती आहे, 208. संपूर्ण किती आहे, 724 किलोमीटर. ठीक आहे. सो ओव्हरऑल ही तापी झालेली आहे. काय डाऊट आहे का तुम्हाला इथपर्यंत.
चेक करा तुम्ही एकदा, व्यवस्थित त्याची डायग्राम बनवू शकता. अतिशय सुंदर डायग्राम आहे ही, आणि ह्याच वेनं जर तुम्ही गेले तर नदी जिंदगीत चुकणार नाही तुमची. ओके ओके, चलो नेक्स्ट बघूया. आता या ठिकाणी नाहीच वाटतं, मला पुसावंच लागेल. ठीक आहे, असो. या ठिकाणी सेकंड रिव्हर बघायची आपल्याला. आता त्याचं नाव आहे वैनगंगा. काय नाव त्याचं? वैनगंगा नदी. वैनगंगा नदी आणि त्याच्या उपनद्या वगैरे सगळं बघायचं. आता ही विदर्भातील पूर्व महाराष्ट्र म्हणजे विदर्भातील नदी आहे. मग हे बघत असताना त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की पूर्व महाराष्ट्रामध्ये जो साचा आहे, म्हणजे या ठिकाणी नद्याचे जाळं आहे, ग्रीड आहे, ग्रीड. ते ग्रीड तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. काय करता आलं पाहिजे? ओळखता आलं पाहिजे. हे महाराष्ट्र आहे, ईशा पूर्व महाराष्ट्र. ठीक आहे, विदर्भ. आता विदर्भामध्ये ना काही गोष्टी आहेत तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. उदाहरणार्थ ह्या बाजूने येणारी एक महत्त्वाची पैनगंगा नदी कुठली आहे? पैनगंगा. बघा इथून इथं येते आणि पूर्ण महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या दरम्यान इथं बाउंड्री करते. बघा इथून इथं येते बल्लारपूरपर्यंत. त्यानंतर वर्धा नदी अमरावतीतून प्रवेश करते, इथून इथपर्यंत, इथं येते मिळते. आता एक लक्षात ठेवायचं, हा जो मीटिंग पॉईंट आहे ना त्याला म्हणतात बल्लारपूर म्हणतात. काय म्हणतात त्याला? बल्लारपूर. आता या भेटल्यानंतर पुढं ती नदी वर्धा म्हणूनच जाते इथपर्यंत, आणि उजव्या बाजूनं महत्त्वाची नदी जी आपण आता बघणार आहे म्हणजे वैनगंगा नदी प्रवेश करते. कुठली नदी येते? वैनगंगा रिव्हर. इथपर्यंत. कळलं का? वर्धाच नदी पुढं कंटिन्यू होते. आता या ठिकाणी वैनगंगा नदी जी आहे ना, ज्या ठिकाणी भेटते ही कुठली आहे? वर्धा. त्याला म्हणतात छप्राळा. काय म्हणतात त्याला? छप्राळा. ही आहे वर्धा, ही आहे पैनगंगा, आणि ही आहे वैनगंगा, जे आपण आता अभ्यास करतोय. आता हा ढाचा तुम्हाला कळला असेल बघा. ही पैनगंगा इकडून आली आहे बल्लारपूर, म्हणजे यवतमाळच्या पूर्वेला चंद्रपूरमध्ये एक बल्लारपूर आहे, तिथं जाऊन वर्ध्याला मिळते. वर्धा उत्तरेकडून दक्षिणेकडे येते. ते बघणार आहे कुठून आले ते सगळं नेक्स्ट डायग्रामात ते बघणार. आपला फोकस आहे वैनगंगा. आता वैनगंगेला वर्धा येते किंवा पैनगंगा आणि वर्धाचा संयुक्त प्रवाह येतो कुठं? छप्राळाजवळ. आणि छप्राळापासून पुढं बघा हा जो सेक्शन आहे, हा जो ग्रीनमध्ये काढला आहे, ही वेगळी सेपरेट नदी पण तयार होते, लक्षात ठेवा. आणि या सेपरेट नदीचं नाव आहे प्राणहिता. काय नाव आहे? प्राणहिता नाव आहे. आणि इकडून येते गोदावरी नदी. कुठली येते? गोदावरी नदी येते या बाजूनं, जी मेन गोदावरी नदी आहे. अशी मेन नदी. गोदावरी. कळलं का? हे लक्षात ठेवा. आणि ह्या ठिकाणी ह्या दिशेकडून येणारी, पूर्वेकडून येणारी एक नदी आहे जी देवडीमुंडा या उडीसामध्ये उगम पावते, आणि ही पुढे गडचिरोलीला येऊन अशी भेटते बघा. गडचिरोलीची पूर्व नैसर्गिक सीमा आहे ना, ही तयार करते बघा.
हिचं नाव आहे इंद्रावती. काय नाव आहे? इंद्रावती. एक लक्षात ठेवायचं, इंद्रावती आणि इंद्रायणी ह्याच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज नाही व्हायचं. इंद्रायणी भीमेमध्ये जाऊन मिळते, इंद्रावती ही इकडे महाराष्ट्राच्या पूर्वेला या ठिकाणी आहे, लक्षात ठेवायचं. आता ही उगम पावते देवडी मुंडाजवळ. कुठं? देवडी मुंडा, उडीसा. उडीसा लक्षात ठेवायचं. ओके, आता हे तुम्हाला ढाचा कळलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला छोटी छोटी काय बोलतात जिल्हे काढायचे राहिले. इथं आहे गडचिरोली, इथं आहे चंद्रपूर, इथं आहे वर्धा, इथं आहे नागपूर, भंडारा, गोंदिया, असे जिल्हे आहेत. आणि त्याच्या ज्या नद्या आहेत, उपनद्या, त्या आपण काढूया. इथे फुअर नावाचे, फुअर. इथून येते कटराणी. काय नाव आहे? कटराणी. त्याच्या उत्तरेला आहे खोब्रागडी, खोब्रागडी, खोब्रागडी. त्याच्या उत्तरेला फेमस नदी आहे गाढवी. तुम्ही सगळे लक्षात ठेवाल तिला. ओके, गाढवी नदी, गाढवी. ठीक आहे ना. एकूण इकडे जाते एक नदी बाघ. त्यानंतर नागपूरकडून येते पेंच, आणि इकडूनच येते उगम पावणारी महत्त्वाची नदी आहे कन्नान. वैनगंगा नदीची सर्वात लांब उपनदी, 275 किलोमीटर त्याची लेंथ आहे, 275 किलोमीटर, कन्नान नदी. वर्धामधून जाऊन मिळणारी जाम, जाम आणि नाग, जाम आणि नाग. त्यानंतर 3 नद्या आहेत, ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. मूल, त्यानंतर पठारी आणि अंधारी. मूल, पठारी, अंधारी तिन्ही चंद्रपूर मधल्या, लक्षात ठेवाल. अशा प्रकारे हा जो वैनगंगा जो रिव्हर आहे ती तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, ज्याच्यावरती आत्ता लेटेस्ट राज्यसेवा 2025 ची एक्झाम झाली. तर त्या एक्झामच्या पूर्वपरीक्षेत सुद्धा आलेलं पूस, अडाण, पूस, अडाण आणि इथं आय थिंक यातली पठारी का कन्नान ह्याच्यातली एक नदी होती, आणि तापीमधली गिरणा नदी होती. त्यामुळे ते स्टेटमेंट 3 वेळा रॉंग होतं. आणि त्यांनी विचारलेलं होतं की या सगळ्या नद्या वैनगंगेच्या उपनद्या आहेत. नाही, ह्या काही नद्या पैनगंगेच्या होत्या, काही एक तापीची, आणि त्यांनी विचारलं वैनगंगेची. वैनगंगेची एवढ्याच नद्या तुम्हाला पाठ करायच्या: अंधारी, पठारी, मूल, नाग, जाम, कन्नान, पेंच, बाघ, गाढवी, खोब्रागडी, कटराणी आणि फुअर. लक्षात आलं का? ओके, एवढं तुम्हाला पाठ करावं लागेल. आता ज्यावरती काही डॅम आहेत ते आपल्याला बनवावं लागतील. मी ते क्रमांक सांगतो. कटराणीवरती बघा 1 आणि 2, गाडीवरती 3 आणि 4 येतं. हे बाग नका, ह्याचं बंध नावाची नदी आहे, बंध. नंतर पेंचवरती 5, पेंच. नंतर आहे मूलवरती 6, पठारीवरती 7 आणि अंधारीवरती 8. हे 8 धरणं आपल्याला लक्षात ठेवावं लागतील. ठीक आहे ना. तर मी इकडे धरणं इकडे सेपरेट बनवतो. हे सिम्बॉल आहे धरणाचा, धरणे. त्याला आपण डॅम म्हटलेला आहे, डॅम्स. त्या ठिकाणी रिझर्वायर म्हणतात, रिझर्वायर्स. ठीक आहे. 1 नंबरचा आहे तुलतुली. नाव जरा डेंजर आहे, तुलतुली. काय नाव त्याचं? तुलतुली नावाचं धरण. 2 नंबरचं आहे बत्ती नावाचं धरण. काय नाव आहे याचं? बत्ती. नंतर 3 नंबर गाढवी नदीवरती इटियाडोह, इटियाडोह एक अतिशय महत्त्वाचं धरण आहे, इटियाडोह, गाढवी नदीवरती. नंतर पेंचवरती 4 आहे ना सर, 4 बंदवरती बाघ. पेंचवरती आहे तोतलाडोह,
तोतला डोह. तोतला डोहच्या जो जलाशय आहे त्याचं नाव आहे मेघदूत सागर. मेघदूत सागर जलाशय. मेघदूत सागर जलाशय तोतला डोहच आहे. ठीक आहे. 6 मूलवरती आहे ह्युमेन. 7 पठारीवरती आहे असोला मेंढा. बघा नाव जरा डेंजर आहे, असोला मेंढा. आणि 8वं धरण ह्या ठिकाणी मी खाली काढतो अंधारी नदीवरती, अंधारी धरण. एवढंच. सो तुम्हाला नदी झालेली आहे. हा ग्रीड खूप महत्त्वाचा आहे. हा ग्रीडमध्ये खूप डाऊट असतो आपल्याला बऱ्याचदा. तर हा ग्रीड तुम्हाला इथं क्लिअर झाला असेल. मी तर बल्लारपूर, चप्राळा दिले. चप्राळापासून प्राणिता वेगळी तयार झाली बघा. सो प्राणिता नदी कशाने तयार झाली आहे? वैनगंगा नदी आणि वरून येणारी वर्धा नदी ही चप्राळाजवळ एकत्र होतात आणि तिथून पुढं ती गोदावरीला भेटेपर्यंत इकडं 116 किलोमीटरची बाउंड्री इकडं तेलंगणा आणि इकडं महाराष्ट्राच्या दरम्यान तयार करते. 117 किलोमीटर ही आहे इंद्रावती नदी. 129 किलोमीटरची बाउंड्री या ठिकाणी करतात. 129 किलोमीटर. हा, त्यानंतर वैनगंगा नदी 528 किलोमीटर आहे, पण महाराष्ट्रामध्ये 300 किलोमीटरची लांबी करते. वर्धा नदी आहे 455 किलोमीटरची, सॉरी 455. आणि पैनगंगा आहे ती 495, 495, 455, 300, 117, 129. ठीक आहे, किलोमीटर. एवढं लक्षात ठेवायचं लांबी. त्यानंतर नद्या रिव्हर दिलेल्या आहेत, त्याच्या उपनद्या ट्रिब्युटरीज दिलेल्या आहेत. त्यावरती डॅम काढलेले आहेत. काही डॅमची जलाशयाची नाव, रिझर्वायरची इथं नेमिंग केलेलं आहे, हे लक्षात ठेवावं लागेल. ओके. हे तुम्हाला काय डाऊट आहे का असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. आपला जो क्लासचा जो यूट्यूबचा वगैरे जो आपला चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही कमेंट करू शकता. तुम्ही नक्की आपल्या अकॅडमीला व्हिजिट करा. जेव्हा तुम्ही हा जो एक्सपिरियन्स आहे जो मी तुम्हाला आता ऑनलाईन घेतोय, ॲक्च्युली तुम्हाला मे बी ऑनलाईन दिसत असेल, परंतु हा तुम्ही जेव्हा क्लासरूममध्ये बसतात तेव्हा त्याचा इम्पॅक्ट किंवा तुम्हाला त्याचा जो रिअल सेन्स जो आहे ना तो तिथं क्लासमध्ये जज करता येतो आपल्याला. दुसरं, तुमच्या समोर मी बनवतोय कुठल्या पद्धतीने काय आपल्या समोर काय डायग्राम ठेवल्यात आणि आपण ऑलरेडी डायग्राम दिली आहे ती एक्सप्लेन करतो असं काही नाही. खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला नद्या लक्षात राहतील. दुसरा ऑप्शन नाही की एकदा हे तुम्ही वन्स यू डन दिस, आपल्या लक्षात ठेवा एक वर्षाचा प्रिपरेशन कालखंड असतो. त्या प्रिपरेशन कालखंडात तुम्हाला हेच प्रिपेअर करायचं असतं. मग त्याच्यानंतर येणारा प्रत्येक एक्झामच्या पूर्व मेन्सला तुम्हाला त्याचा एक काय होतो, फायदा होतो. एक्झाम प्रिपेअर केल्यामुळं एक्झाम निघतात तुमच्या प्रॉपरली. ठीक आहे ना. 10 प्रश्न तुमचे कंबाईनमध्ये 15 क्वेश्चन ते 20 क्वेश्चन, 15 क्वेश्चन तुमच्या राज्यसेवेमध्ये असतात, UPSCमध्ये 15 ते 20 क्वेश्चन असतात जे तुम्हाला जॉग्राफीवरती असतात. जे तुम्ही लीड केले त्याच्याबरोबर इन्व्हायरमेंट तुम्ही प्रॉपर लीड केला तर तुम्हाला राज्यसेवा आणि UPSCमध्ये 35 क्वेश्चन तुम्हाला लीड भेटतात. 70 मार्क त्या ठिकाणी मिळू शकतात. लक्षात, म्हणजे 2 विषय किती महत्त्वाचे आहेत. सो दुसरी रिव्हर आपण बघितलेलं वैनगंगा. आता आपण तिसरी बघणार आहे वर्धा आणि पैनगंगा. वर्धा आणि पैनगंगा. तिथे आता हे डिलीट करण्यापेक्षा काही गोष्टी आहेत त्या मी स्वतः पुसतो. याचा पाहिजे तर एक फोटो तुम्ही घ्या, पॉज करून बनवू शकता. पॉज केलं तुम्ही. आता मी इथे नाव बदलतो आणि डायग्राम हीच ठेवतो कारण की आपल्याला ह्या डायग्राममध्ये आपण बनवू शकतो. ओके. ओके, तर मी काही जास्त त्याच्यात बदल करत नाही. ही आपण आत्ताच पाहिलेली कुठली आहे, वैनगंगा. ओके. आणि चप्राळाजवळ वैनगंगा आणि वर्धावनी भेटते. ओके. आता आपण काही त्याच्या उपनद्या, उदाहरणार्थ ह्याच्यामध्ये आपल्याला जिल्हे काढायचे राहिले. जिल्हे बनवूया आपण. डिस्ट्रिक्ट बनाते पहिला. इधर यवतमाळ है, चंद्रपूर, वर्धा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड,
सॉरी नांदेड जरा जास्तच हे झालं. नांदेड इथं नको, इथं नांदेड आहे. ठीक आहे. आता आपण त्याच्या नद्या बघूया. बघा हिंगोली जिल्ह्यामधून एक नदी येते इकडून, तिचं नाव आहे कयाधू. कयाधू हा जो कंबाईनमध्ये क्वेश्चन होता 2022ला. कयाधू नदी हिंगोली जिल्ह्यामधून वाहते, बरोबर ना. त्याच्यावर हिंगोली आहे, कयाधू आहे, वाक्य स्टेटमेंट बरोबर. त्यामुळे असं तुम्ही पाठच नाही करू शकत ना, कोणती जिल्हे प्रत्येक नदी इथून वाहते तिथून वाहते लिहू शकत नाही. वाचलं तर लक्षात येणार नाही. म्हणून इथं इमेज पिक्टोरमध्ये दिसतं ना कयाधू हिंगोली, एकदम सोपं होऊन जातं उत्तर. ठीक आहे ना. त्यानंतर इकडून येते आता जर राज्यसेवा पूर्व 2025 आलेली ही पूस नदी, पूस, अडाण, अरणा, अरुणावती, यवतमाळ शहरातून जाणारी वाथाडी, वाथाडी हे एवढं लक्षात ठेवा. वाथाडी यवतमाळ जिल्ह्याच्या शहरातून जाते. अरुणावती, अरणा, अरणा, अडाण, अडाण, पूस एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ही नदी पेनगंगा आहे. ही बल्लारपूरला भेटते, चंद्रपूरमध्ये, यवतमाळच्या पूर्वेला. आता इकडून बघूया, नागपूरकडून येते कार नावाची नदी, कार. वर्धा जिल्ह्याकडून येते वीणा नावाची, वीणा. आणि जाम, आपण इकडे एक जाम बघितलेलं आहे, इकडे एक जाम आहे. चंद्रपूर जिल्ह्यामधून येऊन भेटणार आहे, चंद्रपूर जिल्ह्यामधून जाते जिल्हा. महत्वाची नदी इरई, इरई नदी चंद्रपूर शहरातून होते. इरई बघा मी चंद्रपूरच्या बिंदूतून घालवले. त्यानंतर इथं आहे विदर्भ नदी, विदर्भा, काय नाव आहे, विदर्भा नदी महत्वाची. त्यानंतर ही आहे निरगुडी नदी. एक कंबाईन MPSC मध्ये क्वेश्चन होता, वणी ही जागा निरगुडी नदीवरती वसलेली आहे. आता वणी नाशिकमध्ये आहे, लोकांना वाटलं नाशिक निरगुडी इकडे विदर्भात नाही. यवतमाळमध्ये 16 तालुके आहेत, यवतमाळमध्ये 16 तालुके आहेत. त्यातील वणी एक तालुका आहे जो त्या निरगुडी नदीवरती आहे. त्यामुळे वाक्य बरोबर होतं, लक्षात ठेवा, निरगुडी. त्यानंतर त्याची उपनदी ती ज्या खुनी, खुनी मर्डर, खुनी. अकोला जिल्ह्यामधून जाणारे, शहरातून जाणारे वेमला, वेंबला, वेमला लक्षात ठेवा. सो एवढं तुम्हाला याच्या नद्या लक्षात ठेवावं लागतील. जास्त नद्या नाहीत, एवढ्याच नद्या. त्याच्यावर 2-3 प्रश्न आलेत. आता लेटेस्ट आहे, तसं पण आहे, लॉंग बॅक आलेत, लेटेस्ट आलेत. आता याच्या वरती डॅम्स कुठले आहेत का बघूया. 1, 2, 3, अरुणाचल 4, वेमला 5, 6, 7. ठीक आहे ना. तर इथं धरणे, धरणे किंवा आपण त्याला डॅम्स म्हणतोय, ते बघूया काय आहे ते. त्यातील पहिलं धरण अप्पर पैनगंगा, नंतर आहे लोअर पैनगंगा, इसापूर धरणं म्हणतात त्याला, इसापूर धरणे. 3 नंबरला आहे पूस नदीवरती पूस. आता इकडल्या नद्यांच्या नावावर नाही, धरणाचे नाव आहे. 4 वरती अरुणावती आहे, 5 वरती वेमलावरती वेमलाच आहे, 6 आहे अप्पर वर्धा, आणि 7 आहे लोअर वर्धा, लोअर, लोअर वर्धा. हे दोन्हीच्या दोन्ही अमरावतीमध्ये आहेत. कुठे ते अमरावती, वेमला अकोलामध्ये आहे, हे सगळे यवतमाळमध्ये आहेत. ओके, लक्षात ठेवा. आणि इसापूर धरण नांदेडमध्ये, कुठं आहे, नांदेडमध्ये. त्यामुळे आपल्याला ह्या ठिकाणी धरणे म्हणजे रिव्हर या ठिकाणी दिसते. रिव्हर बरोबर त्या उपनद्या दिसतात आहे, नद्या उपनद्या आहेत. त्या उपनद्या आणि नद्यांवरती असणारे धरणं आपण या ठिकाणी काढलेले आहेत. काही ठिकाणी जलाशय आहेत, काही जलाशय म्हणजे रिझर्वायर्स आहेत, त्याने रिझर्वायर्स काढलेले आहेत. आता ह्या नद्यांमध्ये, सॉरी, ह्या नद्यांमध्ये त्यांची लेंथ एक लक्षात ठेवा. लास्ट टाइम सांगितलेलं आहे वैनगंगा रिव्हरची लेंथ जी आहे ना, ती महाराष्ट्रामध्ये 300 किलोमीटर आहे.
महाराष्ट्र चालू आहे. आणि हा जो वर्धा नदी आहे, वर्धेची महाराष्ट्रामध्ये लेंथ आहे 455 किलोमीटर आणि पेनगंगेची महाराष्ट्रामध्ये लेंथ आहे 494 किलोमीटर, 95 किलोमीटर आणि गोदावरीची महाराष्ट्रामध्ये आहे 668 768 किलोमीटर. सो ही ज्या त्यांच्या काय लेंथ आहेत ह्या एवढ्या लक्षात ठेवावं लागतं. उगम पेनगंगेचा उगम होतो इथं अजिंठा डोंगररांग जी आहे ना, अजिंठा डोंगररांगेच्या दक्षिणेला त्या ठिकाणी औरंगाबाद किंवा ज्याला छत्रपती संभाजीनगर त्या ठिकाणी होतो आणि ती परत पुढं जळगाव, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, यवतमाळ मार्गे पूर्वेला येऊन यवतमाळच्या पूर्वेला बल्लारपूर नावाचं शहर आहे चंद्रपूरमध्ये, तिथे येऊन ती वर्धेला उजव्या किनाऱ्याने मिळते, हे लक्षात ठेवायचं. आणि वर्धा नदीचा उगम जो आहे ना तो इथे वरती बैतूल पठार आपण ऑलरेडी बघितलेला, बैतूल पठार आहे किंवा प्लॅटू, या प्लॅटूवर उगम पावते आणि उत्तर दक्षिण वाहते. आता उत्तर दक्षिण वाहत असताना बघा ती जेव्हा एंट्री करते यवतमाळ अमरावतीमध्ये तिथून शेवटपर्यंत म्हणजे बल्लारपूर किंवा पाक चपराळापर्यंत ती 2-2 जिल्ह्यादरम्यान बाउंड्री करत जाते, नैसर्गिक सीमा करते. बघा सुरुवातीला अमरावती नागपूर, अमरावती वर्धा, वर्धा यवतमाळ, यवतमाळ चंद्रपूर, एवढ्या 8 जिल्हे म्हणजे चार जोड्या तयार करते. लक्षात ठेवा त्यांच्या सगळ्यांमध्ये ती नैसर्गिक सीमा तयार करून होते. ओके, एवढं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आपल्या ह्या नदीचं नाव काय होतं? वर्धा व पेनगंगा नदी प्रणाली हा आपला टॉपिक होता. वर्धा अँड पेनगंगा, वर्धा अँड पेनगंगा. काय डाऊट नसावा मला असं वाटतंय. तर आता याच्यानंतरची सगळ्यात मेजर जी रिव्हर आहे ती म्हणजे गोदावरी नदी, ते आपल्याला बघावं लागेल. हेडिंग घ्या, गोदावरी रिव्हर. गोदावरी नदी, गोदावरी रिव्हर. ठीक आहे. आता ही गोदावरी रिव्हर महाराष्ट्रातली अतिशय महत्त्वाची नदी आहे, लॉंगेस्ट रिव्हर आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा थोडासा झूम करून आपल्याला बनवावे लागेल. पण आता आपल्याला इथे झूम करायचं एक लिमिटेशन आहे स्क्रीनला, मला इथं झूम करता येणार नाही कारण आपण एक झूम करण्याच्या त्या ॲपमध्ये तर नाही आहे आपण, म्हणून पण एक ॲप्रॉक्सिमेटली मी बनवतो इथे. मला माहीत आहे ती कुठून जाणार बाहेर ती. ओके, त्यामुळे इथे एवढ्या अप्रोचने आपण बनवले तरी आपल्याला बस सफिशियंट आहे. आता इथं कोणकोणती शहर आहेत? इथं आहे नाशिक, नाशिक झाल्यानंतर इथं आहे अहिल्यानगर, इथं आहे छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर इथं आहे जालना, इथं आहे बीड, इथं आहे परभणी, इथं आहे हिंगोली, इथं आहे धाराशिव, इथं आहे लातूर, इथं आहे नांदेड. म्हणजे ह्याच्या दरम्यान आसपासून जाते म्हणून मी त्या नदी डायरेक्ट तिथंच काढलेल्या. आता इथं उगम या ठिकाणी होतं लक्षात ठेवा. मी तर ट्रायंगल काढलेलं दिसत असेल तुम्हाला, हा ॲरो आहे, त्याचं नाव आहे त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर, नाशिक, ब्रह्मगिरी डोंगर. ओके, नाशिकमध्ये महाराष्ट्रात उगम होतो. परत ती नदी इथून जात असताना ह्या जिल्ह्यांच्या मधून चाललेले दिसत असेल तुम्हाला. महाराष्ट्राच्या बाहेर जाते, नांदेडमधून बाहेर जाते आणि पुन्हा गडचिरोलीमध्ये आत येते, म्हणजे 2 वेळा प्रवेश करते. महाराष्ट्रात 2 वेळा प्रवेश करणाऱ्या 3 नद्या आहेत. महाराष्ट्रात 2 वेळा प्रवेश करतात. एक आहे तापी नदी, तापी नदी MP मधून येते, अमरावतीत येते आणि पुन्हा MPत जाते आणि पुन्हा जळगावमध्ये येते 2 वेळा. आता इथं गोदावरी बघतोय, गोदावरी नांदेडमधून बाहेर जाते तेलंगणात, पुन्हा गडचिरोलीत येते. आता तिसरी ह्याच्यातच आहे मांजरा नदी, जी मांजरा नदी लातूरमधून बाहेर जाते आणि नांदेडमध्ये पुन्हा आत येते. ओके, हे आपण बघूया. आता ही आहे गोदावरी नदी.
गोदावरी रिव्हर, ठीक आहे ना. ॲरो कळत असेल तुम्हाला. ईस्ट वेस्ट नदी नॉर्मली लक्षात ठेवा, म्हणजे नॉर्थ वेस्ट टू साऊथ ईस्ट असं काय करायचं नाही, ईस्ट वेस्ट वेस्ट ईस्ट लक्षात ठेवा. त्याच्या उपनद्यांमध्ये राईट हँड ट्रिब्युटरी म्हणजे सगळ्या ह्या राईट हँड, लेफ्ट हँड म्हणजे या वरच्या उत्तरेकडल्या. आता इथे बघा, इथं आहे दारणा, दारणा नावाची नदी. कुठली आहे? दारणा. त्यानंतर तुमचं कळसुबाई अमरावती अहिल्यानगरमध्ये कळसुबाईच्या उत्तरेला उगम पावणारी प्रवरा नदी, प्रवरा. त्याची एक उपनदी आहे मुळा. काय नाव आहे? मुळा. बीडच्या उत्तरेला बीड मांजरा पठारावर उगम पावणारे त्याचं आहे बिंदुसरा. काय नाव आहे? बिंदुसरा. आणि आहे सिंदफणा. काय नाव आहे? सिंदफणा. या आहे कुंडलिका. आणि इथं आहे सरस्वती. कंबाईनली इथे येतात आणि त्या कोणाला मिळतात? गडचिरोली, सॉरी गोदावरीला उजव्या किनारी मिळतात. त्यानंतर बीडच्या पठाराच्या दक्षिणेला उगम पावणारे लातूरमधून बाहेर जाणारे कर्नाटकातून पुढे तेलंगणा जाते, तेलंगणातून पुन्हा महाराष्ट्रात कोंडलवाडीजवळ येऊन ती गोदावरीला मिळते. नांदेड जिल्ह्यात कोंडलवाडीजवळ. तिचं नाव आहे मांजरा. महत्वाचं, 724 किलोमीटर लांब आहे टोटल. धाराशिवकडून येणाऱ्या 2 नद्या आहेत, तिच्या उपनद्या आहेत, तावरजा, तावरजा आणि तेरणा. काय नाव आहे? तावरजा आणि तेरणा. लातूरमधून जाणारे मन्याड, मन्याड. आणि दुसरी आहे महत्वाची लेंडी नदी. यस, बकरीची लेंडी. लेंडी नदी, मन्याड, लेंडी लक्षात ठेवा. या सगळ्या मांजराच्या उपनद्या आहेत. काय? मांजराच्या उपनद्या. आता मांजराच्या उपनद्या इकडे नाहीत का? खाली आहे का? बेनीथोरा, मुल्लामारी, करंजा अशा वेगवेगळ्या नद्या आहेत. त्या आपण भारताचा बघत असताना बघू. त्यानंतर हा जो मांजरा नदी जेव्हा ह्याच्यामध्ये जाते, आंध्र प्रदेशमध्ये जाते, सॉरी तेलंगणात जाते, कर्नाटकामधून पुढं तेलंगणात, तर त्याच्यावरती एक डॅम आहे निजाम सागर. काय नाव त्याचं? निजाम सागर. निजाम सागर जलाशय किंवा धरण आहे, आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. निजाम सागर धरण तेलंगणामध्ये आहे. TE लिहितो मी, TE ही तेलंगणा. लक्षात राहील तुम्हाला, मांजरा नदीवरती. ओके. आता या सगळ्या उजव्या किनाऱ्याच्या राईट हँड ट्रिब्युटरीज आहेत. काय? त्या राईट हँड ट्रिब्युटरीज. लेफ्ट हँड ट्रिब्युटरीज आपण ऑरेंजने काढूया. इथं आहे कादवा, कादवा. इथं आहे शिवना, शिवना. ही आहे दक्षिण पूर्णा. आपण उत्तर पूर्णा पाहिली ना इथं वर, उत्तर पूर्णा ही दक्षिण पूर्णा आहे. तिच्या वेगवेगळ्या नद्या आहेत. तिचं नाव आहे खेळणा, अंजना, पूर्णा. आणि ह्या गिरजा. गिरजा आहे, गिरणा नाही. गिरणा नदी आपण इथं पाहिलेली वरती. ओके. गिरजा आहे, ठीक आहे. गिरजा. जालनामधून येणारे कापरा. इथे एक कापरा आहे, आपण इथे एक कापरा बघितलं, कापरा सिपना गाडगेडोला कापरा. आणि दुधना, दुधना एक फेमस नदी आहे. छत्रपती संभाजीनगरकडून येते आणि जालनामध्ये फेमस आहे दुधना नदी. आता ही सगळ्या कंबाईन दक्षिण पूर्णा परभणीच्या पूर्वेला येऊन किंवा हिंगोलीच्या दक्षिणेला किंवा परभणीच्या पूर्वेला येऊन या ठिकाणी गोदावरीला मिळतात लेफ्ट हँड ट्रिब्युटरीज. तर ह्या सगळ्या ज्या सेक्शनमधल्या नद्या येऊन गोदावरीला मिळतात ह्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आता याच्यावरती बरेच धरणं आहेत, म्हणजे 10-15 एक धरणं असतील, ते आपण एक एक या ठिकाणी बघूया, क्रमांक टाकूया या ठिकाणी धरणांना, ठीक आहे ना. आता पहा, 1 दारणावरती, 2 दारणावरती, 3 दारणावरती, 4 कादवावरती, 5 कादवावरती, 6 कादवावरती. दारणाच्या पुढं गोदावरीवरती 7, प्रवरावरती 8, मुळावरती 9,
छत्रपती संभाजीनगरच्या बरोबर खाली गोदावरीवरती 10, बिंदुसरा सिंदफणाच्या बरोबर कंबाईनच्या याच्यात 11, मांजरावरती 12, मन्याडवरती 13, गोदावरीवरती परंतु नांदेडमध्ये 14, दक्षिण पूर्णा परंतु हिंगोलीवरती 15, दक्षिण पूर्णा परंतु परभणीला 16. सो 16वं हे परभणीमध्ये आहे आणि 15वं हिंगोलीमध्ये आहे. दोन्ही दक्षिण पूर्णावरती आहे. ती जी धरणं आहेत ती धरणांची नावं मी त्या ठिकाणी काढायचा प्रयत्न करतो. तुम्ही लक्षात ठेवा, धरणे किंवा डॅम. एक पहिलं धरण आहे करंजवन, दुसरं आहे वाघाड, तिसरं आहे पालखेड, चौथा आहे नाही चुक जरा उलटं लिहिलं. पहिलं आहे दारणा, दुसरं आहे गंगापूर, मातीचं धरण, भारतातील पहिलं मातीचं धरण गंगापूर. थर्ड नंतर आहे ओझर, चौथा आहे करंजवन, पाचवा आहे वाघाड, सहावा आहे करंजवन वाघाड पालखेड, सातवा आहे ओझरखेड. ओके, इथं झाले. आठवं प्रवरावरती महत्त्वाचं आहे भंडारदरा नावाचं धरण आहे. भंडारदरा डॅम किंवा त्याला विल्सन डॅम पण म्हणतात, विल्सन डॅम असं सुद्धा म्हणतात. आणि त्या जलाशयाचं नाव आहे आर्थर सागर जलाशय. आता त्याचं नाव बदललेलं आहे, वीर राघोजी भांगरे जलाशय. म्हणजे आर्थर सागर जलाशय असं नाव होतं ना, ते बदललं वीर राघोजी भांगरे जलाशय असं केलेलं आहे. भंडारदरा डॅमलाच विल्सन डॅम म्हणतात, पण त्याच्या जलाशयाचं नाव आहे आर्थर सागर जलाशय किंवा वीर राघोजी भांगरे जलाशय. 9वा आहे मुळावरती मुळा, 10वा आहे जायकवाडी धरण आहे. त्याच्या जलाशयाचं नाव आहे नाथसागर जलाशय. 12 नंबरला आहे 10 नंबरला जलाशय होतं. 11 नंबर आहे माजलगाव, जे बिंदुसरा सिंदफणा होते त्याचं नाव आहे गोविंद सागर जलाशय. काय नाव त्याचं? गोविंद सागर जलाशय. हे जलाशयाची नावं पाठ करायचे. गोविंद सागर जलाशय अजून एकदा आहे, आपण बघायचं कुठं मध्ये का, भाकरानांगर प्रोजेक्ट जो आहे ना त्याचं पण, त्या जलाशयाचं नाव पण गोविंद सागर आहे, सतलज नदीवरचं. ठीक आहे. त्यानंतर 11 झाली. मी इकडं डॅम इकडं बनवतो, 12वा नंबरचा डॅम इकडं बनवतो. 12 नंबरचा डॅम मांजरावरती मांजरा धरण. नंतर 13 इथं मन्याड नदीवरती मन्याड. 14 इथं विष्णुपुरी धरण आहे गोदावरी नांदेडमध्ये. 15वा सिद्धेश्वर धरण. आणि 16वा आहे एलदरी हे आहे परभणीमध्ये. सिद्धेश्वर आहे हिंगोलीमध्ये. विष्णुपुरी आहे नांदेडमध्ये. मांजरा आहे बीडमध्ये. मन्याड आहे तुमचं लातूरमध्ये. हे लक्षात ठेवायचं. ओके. सो अशा प्रकारे तुम्हाला गोदावरी नदी या ठिकाणी दिसते. तुम्हाला गोदावरी उगम पावतं या ठिकाणी त्र्यंबकेश्वर, नाशिक, ब्रह्मगिरी डोंगर रांगेमध्ये. त्यानंतर ती महाराष्ट्रातून वाहन जाते तेलंगणामध्ये, तेलंगणातून पुन्हा महाराष्ट्रात येते, पुढे ती आंध्र प्रदेश मार्गे जाऊन ती तुमचं बे ऑफ बंगालला जाऊन भेटते त्या ठिकाणी ईस्टर्न गोदावरीमध्ये डिस्ट्रिक्टमधून. नंतर त्याच्या डाव्या किनाऱ्याच्या मी ऑरेंजमध्ये काढलेल्या आहेत, उजव्या किनाऱ्यामध्ये ह्या पिंकमध्ये काढलेल्या आहेत मी नद्या. त्याच्यावरती डॅम टाकले आहेत, क्रमांक टाकले आहेत. इकडे डॅमची नावं लिहिलेली आहेत, काही ठिकाणी जलाशयाची नावं, रिझर्वायरची नावं लिहिलेली आहेत. हे लक्षात ठेवायचं. गोदावरीची टोटल लांबी जी आहे ना
टोटल लांबी 1465 किलोमीटर आहे टोटल इंडियामध्ये जर विचार केला तर, आणि महाराष्ट्रामध्ये 668 किलोमीटर आहे. किती? 668 किलोमीटर आहे महाराष्ट्रामध्ये. काय डाऊट असायला नाही पाहिजे तुम्हाला. काय डाऊट आहे का? बघा व्हिडिओ तुम्ही पॉज करून या ठिकाणी ते बनवू शकता. ओके, तो या ठिकाणी आपली गोदावरी नदी या ठिकाणी संपते. आपण आता गोदावरीपासून येणार आहे कुठे? भीमा नदी. कुठे येणार आहे? भीमा नदीला. तर मी आता रफ करणार आहे. पॉज करून तुम्ही त्याचा व्हिडिओ पॉज करून बनवू शकता. यस, आता आपण हेडिंग असणार आहे भीमा नदी. महत्त्वाची नदी आहे भीमा नदी. भीमा रिव्हर. ओके, आता भीमा रिव्हर आपण महाराष्ट्राचा दक्षिणे कुठला पार्ट प्लॉट करूया. मग तिथे भीमा नदी आपली बऱ्यापैकी कव्हर झालेली असेल. कुठे? इथं पुणे आहे आणि इकडं अहिल्यानगर आहे. ओके, त्यानंतर इकडं सातारा आहे, इकडं सांगली आहे आणि इकडं सोलापूर आहे. आता या ठिकाणी जे भीमा नदी आहे, भीमा नदीचा उगम या ठिकाणी होतोय. उगमाचं नाव काय? भीमाशंकर. काय नाव त्याचं? भीमाशंकर या ठिकाणी उगम होतो सह्याद्रीमध्ये. ओके, आणि मग उत्तर दक्षिण वाहत जाते. सोलापूरमधून ती बाहेर जाते कर्नाटकामध्ये आणि तर कुरुगुड्डी रायचूर कर्नाटक येथे येऊन मिळते. मेन नदी आहे कृष्णा रिव्हर. कुठली आहे? कृष्णा रिव्हर जी आहे तिला जाऊन मिळते. कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी डाव्या किनाऱ्याची लेफ्ट हँड ट्रिब्युटरीज आहे. आता आपण त्याच्या उपनद्या बघूया. अहिल्यानगरकडून येणारी महत्त्वाची नदी आहे कुकडी. काय नाव आहे? कुकडी. कुकडीनंतर आहे घोड. काय नाव आहे? घोड. नंतर आहे मीना. काय नाव आहे? मीना. आणि तिकडून अहिल्यानगरच्या उत्तरेकडून दक्षिणी होऊन सोलापूरच्या पश्चिमेला मिळणारी महत्त्वाची सीना नदी. कुठली आहे? सीना नदी. आणि सोलापूरकडून येऊन सीनाला मिळणारी भोगावती. काय नाव आहे? भोगावती. अशा प्रकारे ह्या डाव्या किनाऱ्याच्या मी रेड कलरमध्ये बनवलेल्या आहेत. उजव्या किनाऱ्याच्या मी या ठिकाणी एक डिफरंट कलर वापरतो, थोडा ग्रीनिशमध्येच वापरतो. आता भीमेच्या, आता ही मेन नदी भीमा आहे का? त्याच्या दक्षिणेलाच 25 किलोमीटर अंतरावरती भामा नावाची नदी आहे. भामा नदीचे जे खोरे आहे, बेसिन एरिया आहे, त्याला भामनेर बेसिन म्हणतात. भामनेर बेसिन. प्रश्न असा आलेला, भामनेर बेसिन हे कोणत्या नदीचं आहे? पहिलं ऑप्शन होतं भीमा नदीचं. लोकांनी भामनेर बेसिन भीमा टिक मारून दिलं. असं नाही आहे. भामा नदीच्या बेसिनला भामनेर बेसिन म्हणतात आणि भीमा नदीच्या बेसिनला भीमा बेसिन म्हणतात. हे लक्षात ठेवा. भामानंतर आहे वेळ नावाची नदी. वेळ. ओके, वेळ नावाची नदी. ओके, त्याच्यानंतर पुढे इंद्रावती नदी. कुठली आहे? इंद्रावती नदी आहे. इंद्रावती नदी. आता महत्त्वाची नदी मुळा एक आहे नदी इकडे आणि त्याच्या बाजूनं मुठा नदी शहरातून जाते, पुणे शहरातून, आणि दोघी मिळतात या ठिकाणी. मुळा आणि मुठा नदी या ठिकाणी रांजणगाव या ठिकाणी जाऊन मिळतात. कुठं? रांजणगाव गणपती आहेत ना अष्टविनायकमधला, तिथे. आणि पुढे जाऊन त्या भीमेला मिळतात. ही आहे मुठा आणि ही आहे मुळा. मुळा नदीला अजून एक नदी मिळते, पवना. जरा मायक्रोमध्ये झाले, फार छोटं दिसत असेल तुम्हाला. ओके, सो मुठा नदी पुणे शहरातून जाते. वर मुळा आहे. मुळा नदी आणि मुठा नदी पुण्याच्या पुढे उजव्या बाजूला जाऊन रांजणगाव या ठिकाणी भेटतात.
त्या मुळा नदीला येऊन पवना नदी मिळते. हा PSI पूर्व परीक्षेला क्वेश्चन होता, सॉरी मेन्समध्ये होता PSIच्या, डिपार्टमेंटल PSIच्या. सो पवना नदी जी आहे ना ही मुळाची उपनदी आहे. बऱ्याच जणांनी इंद्रावतीची उपनदी, इंद्रावतीची दिली. इंद्रावती ना रे, इंद्रायणी, इंद्रायणी. हा इथं इंद्रायणी चुकून लिहिलं, इंद्रायणी. इंद्रावती मगाही झाले ना, मी स्वतः म्हणलेलं तिथं चुकाल तर मी चुकलो बघा. त्यानंतर सातारा आणि पुणे याच्या दरम्यान नैसर्गिक सीमा तयार करून वाहणारी बघा, तिचं नाव आहे नीरा नदी. काय नाव तिचं? नीरा. आणि पुणे शहराकडून येणारी करा नावाची नदी, करा, लक्षात ठेवायचं. सांगलीमधून येणारी मान, आणि इकडं बोरा, सेम आपण वर पण बघितलं, आणि इकडून बोरी, बोरा बोरी. ठीक आहे, हे भीमेचे जाळं, एवढं लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. ओके, बोरा बोरी, मान, नीरा, करा, मुठा, मुळा, पवना, इंद्रायणी, वेळ, भामा, हे सगळ्या उजव्या किनाऱ्याच्या राईट हँड ट्रिब्युटरीज आहे. रेडमध्ये बघा मीना, घोड, कुकडी, सीना आणि भोगावती लेफ्ट हँड ट्रिब्युटरीज आहे. आता ह्याच्यावरती डॅम लय महत्त्वाचे, कारण की ह्याच्यावरती ना पुणे शहर आहे. पुणे शहर आणि ह्याच्या सराउंडिंग जे अर्बन सेक्शन आहे आणि इंडस्ट्रियल सेक्शन, ते जी पाण्याची कमतरता आहे किंवा पाणी रिक्वायर्ड पाणी आहे, चांगला ॲग्रिकल्चर ग्रोईंग रिजन सुद्धा आहे हा. त्यामुळे इथे जे डॅम्स आहेत ते डॅम्स लय महत्त्वाचे आहेत. ठीक आहे ना, ते आपण बघूया या ठिकाणी. मी क्रमांक टाकतो, मग तुम्ही नंतर म्हणजे कुकडीवरती बघा 1 2 3 4, बोरावरती 5, मीनावरती 6, भामावरती 7, वेळवरती 8, इंद्रायणी नदीवरती 9, 10, 11 आणि 12, पवनावरती 13, मुळावरती 14, 15, 16, मुठावरती 17 आणि 18, करावरती 19, नीरावरती 20, 21, 22, मेन भीमेवरती इथं 23. एवढी धरणं आहेत. तुम्हाला आता कन्फ्युजन झालं असेल क्रमांकमध्ये, तर मी इथं बाजूला बनवतो धरणं, अतिशय महत्त्वाचं आहे. हळूहळू प्लॉट करा व्हिडिओ पॉज करून. तर पहिलं धरण या ठिकाणी मी इथे धरणं काढतोय, धरणे डॅम. आता इथे कुकडीवरती बघा माणिकडोह धरण. त्या जो डॅम आहे माणिकडोह डॅम आहे त्याच्या रिझर्वायरचं नाव आहे शहाजी सागर जलाशय रिझर्वायर. सो आता हा जो भीमा नदी आहे ना त्याच्या डॅम्सवरती प्रश्न येतात. डॅम खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, आणि रिझर्वायर पण ह्याच्यात भरपूर आहेत, आपण बघूया. त्यानंतर कुकडीवरती पुष्पावरती, नंतर आहे चिलेवाडी आणि एडगाव असे 4 धरणं लक्षात ठेवा. पाचवं घोड नदीवरती आहे ढिंबे धरण. याच्यावर 2-4 वेळा प्रश्न आलेला. मीनावरती आहे नजरे नाही, वडच. भामावरती आहे आसकेडा. नंतर 8 वेळवरती थिटेवाडी, महत्त्वाचं धरण आहे, बऱ्याचदा विचारलेलं आहे. 9 नंतर आहे 9 चासकमान. आता इंद्रायणीवरती धरण आहे, चासकमान, वळवण, लोणावळ्याजवळ आहे वलवण. कारण की इंद्रावती नदीचा उगम सह्याद्रीमध्ये येळवंडी गाव आहे लोणावळ्याजवळ, तिथं उगम होतो, लक्षात ठेवा. पुढं ती देव आळंदी मार्गे वगैरे जात असते पुढं. त्यानंतर आंध्र. कुकडी नदीचा उगम जे आपल्या कळसुबाई शिखराच्या उत्तरेला प्रवर आहे, ही दक्षिणेला कुकडी नदी उगम पावते. आंध्र झालं, चासकमान, वळवण, आंध्र. थिटेवाडी झालं काय? यस, थिटेवाडी नाही, काय ना त्याचं, एक सेकंड. आंध्र आणि कुठली तरी वाडी आहे, शिरवडे
झालं 4 झाले, 12 झाले तिथं. 13वं पवनावरती पवना, पवना शहरावरती नदीवरती पवना. नंतर आहे मुळशी धरण, अंबी नदीवरती आहे. अंबी नदी आहे छोटीशी, जी मुळाची उपनदी आहे, पण डायरेक्ट मुळावरती असं धरण समजलं जाते. पण अंबी नदी स्पेसिफिकली विचारलं तर मुळशी धरण, आणि त्याचं नाव आहे ज्ञानेश्वर सागर जलाशय. ज्ञानेश्वर सागर जलाशय. त्यानंतर 15वं आहे वरसगाव. ते मुशी नावाचं छोटेसे नदी आहे, त्याच्यावरती वरसगाव धरण आहे, आणि त्या जलाशयाचं नाव आहे वीर बाजी पासळकर असं त्या जलाशयाचं नाव, वीर बाजी पासळकर असं त्याचं नाव आहे त्या 15व्या धरणाचं. नंतर 16वं आहे पानशेत तानाजी सागर जलाशय, हे लक्षात ठेवा. सो ज्ञानेश्वर सागर जलाशय मुळशी धरण आहे अंबी नदीवरती, वरसगाव मुशी नदीवरती आहे वीरबाजी पासळकर जलाशय, पानशेत तानाजी सागर जलाशय. असे 16 झाले. 17वं मुठावरती बघा, मुठावरती त्याचं नाव आहे टेमघर. 18वं आहे खडकवासला. पुण्याला अतिशय महत्त्वाची पाणी प्रोव्हाइड करणारे धरण आहे. नंतर आहे करावरती नझरे. नंतर आहे नीरावरती नीरा देवघर. 21वं आहे वीर, आणि 22वं आहे भाटघर धरणाच्या जलाशयाचं नाव आहे येसाजी कंक सागर जलाशय. आणि 23वं आहे उजनी धरण. त्या धरणाचं नाव आहे यशवंत सागर जलाशय. मागाचं आपण ऑलरेडी जी गोदावरी नदी बघितली, त्याचं विष्णुपुरी नावाचं एक धरण होतं. त्या विष्णुपुरी धरणाचं वसंत नाही, काय नाव त्याचं, काहीतरी शंकर सागर जलाशय. यस, शंकर सागर जलाशय त्याचं नाव द्यायचं. ओके, विष्णुपुरीचं. त्यानंतर आपलं कुठे गेलं, उजनी धरणाचं यशवंत सागर जलाशय लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो असे या ठिकाणी भीमा नदी आहे. भीमा नदीची टोटल लांबी 558 आहे, 558 इंडियामध्ये, आणि महाराष्ट्रामध्ये 451 किलोमीटर लांब आहे, 451. इकडे तुमचं शंभू महादेव डोंगर रांग, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग, आणि इकडे शंभू महादेव डोंगर रांग आहे. यांच्या दरम्यान याचा बेसिन एरिया आहे. लेंथ आहे 451 किलोमीटर महाराष्ट्र, 558 इन इंडिया. अँड दिस इज अ मेन रिव्हर. रेडमध्ये लेफ्ट हँड ट्रिब्युटरीज, ग्रीनमध्ये राईट हँड ट्रिब्युटरीज. देन त्याच्यावरती डॅम्स आहेत नंबर 1 2 3 4 5 लाईकवाईज, आणि हिअर इज अ डॅम अँड फ्यू आर रिझर्वायर. ओके. सो आपण राहिलेल्या ज्या नद्या आहेत, म्हणजे याच्यामध्ये फक्त 2 टाईप राहिल्यात, ते कृष्णा रिव्हर आणि वेस्ट फ्लोईंग कोकणातील नद्या. ह्या आपण नद्या नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. तोपर्यंत थँक्यू सो मच. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, काय काही डाऊट असेल तुम्ही कमेंट करू शकता. आणि ह्याचा जो एक्सपिरियन्स आहे, ह्या नद्या असो किंवा कोणत्याही टॉपिकचा, जर ऑफलाईनमध्ये खूप चांगला एक्सपिरियन्स येतो आणि तुम्हाला लाईफ टाईममध्ये एकदाच करायचं असतं, त्यामुळं या आणि आम्हाला जॉईन करा. थँक्यू सो मच. थँक्यू.